Hello, dear student. Good day, everybody. We know that we start math first, and in math first, that is chapter number 1, sets. In this chapter, up to 9th lecture, we study what is meant by sets, means definition of the sets. Then, methods of writing the sets. There are two methods. First method, listening method, and second, rule method. Then types of sets. Then we also see what is meant by Venn diagram. Then subsets, equal sets, operation of the sets. Then today's our 10th lecture, and in this lecture in sets we solve some examples in practice set 1.4. In previous lecture we see one formula. In this formula we find the elements of the sets. मागच्या लेक्चर मध्ये आपण दोन संच दिले, दोन संचांचा युनियन संच ज्याला संयोग संच म्हणतो आपण आणि छेद संच म्हणतो. संयोग संच आणि छेद संच या दोन्हींचे घटक आणि दोन संचातील एखाद्या संचाचे घटक जर माहित असतील तर आपल्याला त्या फॉर्म्युल्याच्या सहाय्याने घटकांची संख्या शोधता येते. इन दिस प्रॅक्टिस सेट, क्वेश्चन नंबर 1, इफ नंबर ऑफ ए इज इक्वल टू 15, म्हणजे ए संचातील घटकांची संख्या 15 आहे, ते नंबर ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू 29, म्हणजे ए आणि बी चा जो संयोग संच आहे त्यातील घटकांची संख्या आहे 29. देन नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी, number of A intersection B is equal to 7. Then find the number of B. तर B संचातील घटकांची संख्या आपल्याला शोधायची. म्हणजे A संचातील घटक माहिती, A संयोग B माहिती, A छेद B माहिती, आणि आपल्याला शोधायचे नंबर ऑफ B. आता हे नंबर ऑफ B फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला माहिती आहे की आपला जो फॉर्म्युला आहे नंबर ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू, म्हणजे ए संयोग बी संचातील घटक जर आपल्याला शोधायचे असतील तर त्याच्यासाठीचा फॉर्म्युला नंबर ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू नंबर ऑफ ए, म्हणजे ए संचातील घटकांची संख्या प्लस नंबर ऑफ बी, म्हणजे ए संचातील घटकांची संख्या प्लस बी संचातील घटकांची संख्या मायनस ए मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्ट बी, ए छेद बी संचातील घटकांची संख्या त्याच्यातून मायनस करायची. ओके. देन ऍट फर्स्ट वी राईट द फॉर्म्युला. पहिला आपण हा फॉर्म्युला लिहून घेतला. आता या फॉर्म्युल्यामध्ये फक्त व्हॅल्यू आपल्याला पुटअप करायच्या. मीन्स नंबर ऑफ ए 15, नंबर ऑफ ए युनियन बी 29, ए इंटरसेक्शन बी 7, या व्हॅल्यू आपण या फॉर्म्युल्यामध्ये जर पुटअप केल्या, ए युनियन बी 29 इज इक्वल टू नंबर ऑफ ए 15 आहे, नंबर ऑफ बी आपल्याला फाइंड आउट करायचं आणि मायनस नंबर ऑफ A intersection B is equal to 7, therefore minus 7, means substituting the given values. Okay, means number of B is equal to, जेव्हा आपण ट्रान्सपोज करू means हा जो 15 आहे हा मायनस होईल, मायनस 7 चा प्लस 7 होईल, means number of B is equal to 29 minus 15 plus 7, means number of B is equal to 21, म्हणजेच B संचातील घटकांची संख्या 21 येते. ओके, म्हणजे आपल्याला अशा पद्धतीच्या एक्झाम्पल मध्ये ए संचातील घटकांची संख्या, बी संचातील घटकांची संख्या आपल्याला शोधता येऊ शकते, किंवा ए युनियन बी ही घटक शोधता येऊ शकतात, किंवा नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी ही सुद्धा आपण संख्या त्याच्यामध्ये शोधू शकतो. ओके. देन क्वेश्चन नंबर सेकंड एक्झाम्पल जे आहे आपलं, इन अ हॉस्टेल there are 125 students out of 80 drinks tea, म्हणजे एका वसतिगृहामध्ये there are 125 students, म्हणजे एकूण 125 विद्यार्थी. आलं लक्षात? इन अ हॉस्टेल there are 125 students
आउट ऑफ विच म्हणजे एकूण विद्यार्थ्यांची संख्या 125 आहे, आउट ऑफ विच 80 ड्रिंक टी, त्यातले 80 विद्यार्थी चहा घेतात. 80 स्टुडंट्स ड्रिंक टी, देन 60 ड्रिंक कॉफी अँड 20 ड्रिंक बोथ टी अँड कॉफी. अर्थ नीट लक्षात घ्या, एकूण विद्यार्थ्यांची संख्या आहे 135 त्या वसतिगृहातील, त्यातले 80 विद्यार्थी चहा पितात, 60 विद्यार्थी कॉफी पितात. 60 विद्यार्थी काय करतात तर कॉफी पितात, आणि 20 विद्यार्थी असे आहेत की बोथ टी अँड कॉफी, दे ड्रिंक बोथ टी अँड कॉफी. म्हणजे 20 विद्यार्थी असे आहेत त्या वसतिगृहातले की त्यांना चहाही चालतो आणि कॉफीही चालते. देन फाइंड द नंबर ऑफ स्टुडंट्स हू डू नॉट ड्रिंक टी ऑर कॉफी. तर त्या वसतिगृहामधले असे विद्यार्थी आपल्याला शोधायचे, असे फाइंड आउट करायचे स्टुडंट्स की जे चहाही पित नाही आणि कॉफीही पित नाही. पुन्हा एकदा पहा, एकूण विद्यार्थ्यांची संख्या 125, त्यातले 80 विद्यार्थी जे आहेत ते चहा पिणारे आहेत, 60 विद्यार्थी कॉफी पिणारे आहेत, 20 विद्यार्थी चहा आणि कॉफी दोन्ही पिणारे आहेत. देन फाइंड द नंबर ऑफ स्टुडंट्स हू डू नॉट ड्रिंक टी ऑर कॉफी. तर आपल्याला असे स्टुडंट्स फाइंड आउट करायचे जे चहाही पित नाही आणि कॉफी पित नाही. मीन्स टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स 125, means the students who drink tea 80, the students who drink only coffee, that is a number of 60, and the students both tea and who drink both tea and coffee, that is the 20 students. Then find the number of students who do not drink tea or coffee, कॉफी ही न पिणारे आणि चहा ही न पिणारे आपल्याला स्टुडंट्स फाइंड आउट करायचे. आता हे एक्झाम्पल आपण दोन मेथड्सने सॉल्व्ह करू. पहिली मेथड आपण पाहू. Let U be the universal set of all students in a hostel, means A the set of students drinking tea and B the set of students drinking coffee. अर्थ नीट लक्षात घ्या. Let U be the universal set of all students म्हणजे त्या वसतिगृहामध्ये असणारे जे सर्व विद्यार्थी आहे तो आपण युनिव्हर्सल सेट्स घेतला, विश्वसंच म्हणून घेतला. म्हणजेच त्यातील घटक आपले किती आहे तर 125 विद्यार्थी जे आहे ते आपले युनिव्हर्सल सेट्स मध्ये येतील. ओके. देन ए दी स्टुडंट्स ड्रिंकिंग टी, त्यातला ए सेट आपण असा घेऊ की ए सेट मध्ये जे स्टुडंट्स आहेत ते फक्त चहा पिणारे आहेत, सेट ऑफ स्टुडंट्स ड्रिंकिंग टी. अँड बी दी सेट ऑफ स्टुडंट्स, बी हा असा संच आहे की त्यातले विद्यार्थी फक्त काय पितात तर कॉफी पितात. ओके. परत एकदा पहा, टोटल स्टुडंट जे आहे त्या वसतिगृहातले तो आपण युनिव्हर्सल सेट्स घेतला यू, म्हणजेच त्यातील संख्या किती असणार 125. नंतर ए असा सेट घेतला आपण की फक्त चहा पिणारे विद्यार्थी, म्हणजे चहा पिणारे किती आपले 80 स्टुडंट्स, मीन्स नंबर ऑफ ए तुमचे 80 होतील. देन दी स्टुडंट्स मीन्स नंबर सेट बी इज दी स्टुडंट्स हू ड्रिंक कॉफी, म्हणजे कॉफी पिणारे आपल्याकडे किती स्टुडंट्स आहेत तर 60 स्टुडंट्स, मीन्स नंबर ऑफ बी इज इक्वल टू 60. ओके. मीन्स देन फ्रॉम द गिवन इन्फॉर्मेशन नंबर ऑफ यू मीन्स युनिव्हर्सल सेट, एकूण विद्यार्थी 125 मीन्स 125. देन नंबर ऑफ ए इज इक्वल टू 80, 80 स्टुडंट्स जे आहे 80 स्टुडंट्स कसे आपले चहा पिणारे, आणि बी इज इक्वल टू 60. अँड ए नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी, म्हणजे चहा आणि कॉफी दोन्हीही पिणारे जे विद्यार्थी आहे ते तुमचे ए इंटरसेक्शन बी मध्ये येतील, लक्षात घ्या. परत एकदा पहा, युनिव्हर्सल सेट्स जो आहे आपला मीन्स नंबर ऑफ यू म्हणतो आपण त्याला, विश्वसंच 125 विद्यार्थी आहेत. नंतर 80 विद्यार्थी म्हणजेच ए संचातले घटक झाले 80. बी म्हणजेच तुमचा कॉफी पिणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच आहे 60 विद्यार्थी, आणि दोन्हीही पिणारे म्हणजे चहा आणि कॉफी पिणारे 20 विद्यार्थी आहेत, म्हणजेच नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी तुमचे 20 झाले. ओके. देन वी राईट दी फॉर्म्युला. आता आपण याचा फॉर्म्युला लिहिणार आहे. कोणता फॉर्म्युला आपला? नाव वी यूज दी फॉर्म्युला नंबर ऑफ ए युनियन बी. ए युनियन बी इज इक्वल टू नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. नीट लक्षात घ्या, ए युनियन बी, A union B plus number of A plus number of B minus number of A intersection B. What is this? That is the formula. Okay.
देन नंबर ऑफ ए युनियन बी. आता ए युनियन बी कसे काढणार आपण, किंवा ए युनियन बी आपल्याला फाइंड आउट करायचे. ओके, मीन्स 80 नंबर ऑफ ए काय तुमचा 80 म्हणजे चहा पिणारे विद्यार्थी. नंबर ऑफ बी किती 60 मायनस ऑफ. आता हे मायनस कोणते, ए इंटरसेक्शन बी, चहा आणि कॉफी दोन्ही पिणारे ते किती आहे 20. आता हे जेव्हा आपण 80 प्लस 60 मीन्स 140 आणि मायनस 20 मीन्स द नंबर ऑफ स्टुडंट्स who do not drink tea or coffee, म्हणजे चहा आणि कॉफी न पिणार, the number of students who do not drink tea or coffee म्हणजे चहा आणि कॉफी न पिणारे जी मुलं आहेत, मीन्स नंबर ऑफ यू विश्वसंच मायनस नंबर ऑफ ए युनियन बी मीन्स 125 मायनस 120 इज इक्वल टू 5 मीन्स 5 स्टुडंट्स असे आहेत. लक्षात घ्या, विश्वसंचातून कोणते मायनस केले आपण, ए युनियन बी, आणि ए युनियन बी म्हणजेच कोणते तुमचे आता आपण फाइंड आउट केले. ओके, म्हणजे 125 हे जे आहे आपले टोटल स्टुडंट्स आहे, आणि 120 कोणते आपले 120. ओके, मीन्स 125 मायनस 120 इज इक्वल टू 5 मीन्स द नंबर ऑफ स्टुडंट्स who do not drink tea or coffee is a 5. म्हणजे 5 स्टुडंट्स त्या वसतिगृहामध्ये असे आहेत. देर आर 5 स्टुडंट्स इन अ हॉस्टेल्स which do not drink tea or coffee. Okay, then method second. In this method we write this example by Venn diagram. Here two circles and universal sets U means total number of students in a hostel 125. Therefore we write here 125 in first circle, that is set A, in second circle set B. Then intersection means here the portion which is a intersection portion of these two sets, and here we write the number of students. Intersection म्हणजे चहा आणि कॉफी पिणारे आपण इथे लिहिले 20 means number of A 80 minus 20 that is the 60 students, कारण यातले 20 मायनस होतील त्याच्यातून 80 मधून. देन हेअर नंबर ऑफ बी आपल्याला माहिती आहे किती आहे 60, पण 60 मधून हे 20 मायनस करायचे. देअरफॉर हेअर वी राईट 40. ओके, मीन्स नंबर ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू 60 प्लस 20 प्लस 40 इज इक्वल टू 120. ओके, मीन्स number of universal sets mean number of U is equal minus number of A union B is equal to 125 minus 120 is equal to 5 means number of students who do not take tea or coffee is 5. म्हणजे असे विद्यार्थी की त्या हॉस्टेलमध्ये जे चहाही पित नाही आणि कॉफी पित नाही अशा विद्यार्थ्यांची संख्या 5 आहे, अशी 5 स्टुडंट्स आहे. ओके, देन in a competitive exam 50 students passed in English, 60 students passed in mathematics and 40 students passed in both subjects. Then none of them failed in both the subject. Find the total number of students. Here एक स्पर्धा परीक्षा आहे, त्यात 50 विद्यार्थी इंग्रजीत पास झाले, 60 विद्यार्थी मॅथमॅटिक्स मध्ये, 40 विद्यार्थी दोन्ही विषयांमध्ये म्हणजेच मॅथ आणि इंग्लिश मध्ये पास झाले. नन ऑफ देम फेल्ड इन बोथ सब्जेक्ट्स, तर दोन्हीपैकी कोणत्याही विषयात नापास न झालेले विद्यार्थी. देन फाइंड द टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स. आता इथे 2 मेथड्स आपल्याला या पद्धतीने सॉल्व्ह करून दिलेले आहेत. आता आपल्या ह्या लेक्चरमध्ये तर तुम्हाला तो सोडून दिलेले ते एक्झाम्पल, ते ऑब्झर्वेशन करायचं आणि त्या पद्धतीने तुम्ही परत त्याची प्रॅक्टिस करून सोडवायचं. ओके, मीन्स 70 स्टुडंट्स पास आयदर English or in mathematics. Okay, then method second, here we give a Venn diagram. With the help of Venn diagram we find the 70 students passed either in English or mathematics, that is total number of students is 70. Okay, then today's homework, that is the first example. Okay,